महाड तालुक्यातील देशमुख कांबळे या गावात मंगळवारी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास एका गुरांच्या गोठ्याला अचानक लागलेल्या आगीमध्ये 9 गुरांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या आगीमध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे। मंगळवारी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील देशमुख कांबळे या गावातील शेतकरी प्रभाकर देशमुख आणि किशोर देशमुख यांच्या गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागली। मध्यरात्र असल्याने घटना समजण्यास उशीर झाला। या दरम्यान संपूर्ण गोठा जाळून खाक झाला। आग कशामुळे लागली हे कारण अद्याप समजले नसले तरी लागलेल्या आगीच्या वेळी गोठ्यामध्ये 12 गुरे बांधलेली होती। यामध्ये 9 गुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे। आग विझविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले। यामध्ये आग विझवताना शेतकरी राहुल देशमुख हे किरकोळ जखमी झाले आहेत। ऐन शेतीच्या हंगामात ही घटना घडल्याने गावातील या 2 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले असले तरी तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून होत आहे। रात्री 1:30च्या सुमारास आग लागली। माझं नाव राहुल देशमुख आणि रात्री 1:30च्या आसपास आग लागली। पूर्ण आम्हाला पण माहिती नव्हती कशी काय आग लागली वगैरे काय। आम्हाला पण तिकडून वरतून फोन आला की आग लागली म्हणून वाड्याला तुमच्या, आणि तसंच आम्ही आलो पळत बघितलं तर तरी सगळी गुरांची नुकसानी झालेली। सगळं जनावरं वाड्यामध्ये होती, किती नुकसान झालं? 9 जनावरं आतमध्ये वाड्यामध्ये होती। जवळजवळ 7 ते 8 लाखाची नुकसानी झाली। वाड्यात पेंडा वगैरे पण होता आणि गुरं पण पूर्ण दगावलेली। काही कारण स्पष्ट हेच नाही आहे, काही समजलंच नाही कशामुळे वगैरे लागली आग, काहीच नाही। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।